नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबर व इरॅशनल नंबर हा थोडा कन्फ्युजिंग टॉपिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा अवघड जातो. तो टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला तीन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत: नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग आणि टर्मिनेटिंग. ह्या तीन कन्सेप्ट जर समजल्या तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर खूप सोपं असतं ओळखायचं. तर पहिल्यांदा ते तीन कन्सेप्ट आपण बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, 12/5. तर ह्याचा भागाकार जर आपण केला, भागाकार म्हणजे डिव्हिजन केलं, तर काय येतं उत्तर बघा. 5 1 5, 5 2 10, उरली बाकी 2. पॉईंट घ्यावं लागेल आता आपल्याला. 5 चोक 20 झालं. त्याचं उत्तर काय आलं? 2.4 आलं. तसंच आणखी एक उदाहरण बघूया आपण 2 नंबरचं. 2 नंबरचं उदाहरण काय आहे? 10/4. तर 10/4चा भागाकार काय येतो? 4 1 4, 4 2 8, उरले किती? 2. तर पॉईंट घेतल्यानंतर किती होतं? 4 5 20. बघा याचं उत्तर काय आलं? 2.5. तर हे दिलेले जे दोन गणित आहेत यांचं उत्तर जे आहे ते स्टॉप होईल, म्हणजे काय टर्मिनेट होईल. शेवट यायला ना त्याचा, पुढं वाढत चाललंय का? नाही, इथंच शेवट व्हायला उत्तर 2.5चं पण थांबलेलं आहे. तर याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग. काय म्हणायचं? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग डेसिमल. काय म्हणायचं? टर्मिनेटिंग डेसिमल. लक्षात आलं? टर्मिनेट म्हणजे काय होणं? शेवट होणं, थांबणं, स्टॉप होणं. इथं 2.4ला थांबलंय, इथं 2.5ला थांबलंय. तर हा काय झाला? टर्मिनेटिंग डेसिमल झाला. पुढील उदाहरण आहे 14/11. आता 14/11 बघा काय? 11 1 11, 11 1 11, उरले किती? 3. आता 3ला 11ने भाग जातो का? नाही. मग काय? पॉईंट घ्यावं लागेल. किती झाले? 30. 11 2 22, पुन्हा किती उरले? 8 उरले, म्हणजे झाले 80. 11 7 77, पुन्हा उरले 3, पुन्हा झाले 30. 11 2 22, पुन्हा उरले 8, हे झाले 80. 11 7 77. तर असंच 1.27 27 27 27 27 हे असं पुढं रिपीट होत चालणार आहे. म्हणून आपण याला असं लिहू शकतो 1.27च्या वरी बार, म्हणजे हे रिपीट होईल. हे रिपीट होईल म्हणून रिकरिंग, आणि हे संपतच नाही म्हणून नॉन टर्मिनेटिंग. कळालं? हे उदाहरण कसे आहेत? नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. तर आता पुढे बघा मित्रांनो, आता मी जी फळ्यावर 2 उदाहरणं लिहिली तर ते नीट बघा. हे काय? √2. तर √2ची जर आपण व्हॅल्यू काढली, त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर ती येतं 1.41422113. हे असं अगणित चालतं, ते स्टॉपच होत नाही कुठं, ते स्टॉपच होत नाही. आणि त्याच्यामध्ये रिपीट पण काहीच होत नाही, कोणता गट होत नाही किंवा कोणता अंक पण रिपीट होत नाही. त्यामुळे ते काय झालं? हे स्टॉप होते का? नाही. म्हणजे हे काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. बरोबर, नॉन टर्मिनेटिंग झालं. हे पुन्हा ते रिकरिंग आहे का? रिकरिंग रिपीटच होत नाही, त्याच्यात कोणताच अंक रिपीट होत नाही किंवा कोणता गट सुद्धा रिपीट होत नाही, म्हणून ते काय झालं? आणखी नॉन रिकरिंग. काय झालं? नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग. आता याच्यामध्ये बघा पायची व्हॅल्यू बघा काय? 3.14159. हे अशीच पुढे अनंतपर्यंत जाते. ही सुद्धा व्हॅल्यू टर्मिनेट होत नाही, म्हणून ही काय झाली? नॉन टर्मिनेटिंग. आणि टर्मिनेट तर होतच नाही, पण कोणते अंक किंवा अंकांचे गट सुद्धा यात रिपीट होत नाहीत, म्हणून ही काय झाली? नॉन रिकरिंग. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा 3 कन्सेप्ट समजून घेतले. कोणत्या? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग नंतर कोणतं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये टर्मिनेट होत नाही आपलं उत्तर, पण ते रिपीट होतं. कसं? 3.333 किंवा 1.272727. हे झालं काय? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि तिसरा प्रकार काय होता? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, म्हणजे काय? टर्मिनेट पण होत नाही उत्तर आणि रिपीट पण होत नाही. तर हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं. आता रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे काय आता समजून घेऊया. आपण 3 कन्सेप्ट समजले. कोणत्या? टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. टर्मिनेटिंग मध्ये काय होतं? उत्तर आपलं शेवटी थांबतं. बरोबर आहे, दोन्ही थांबलं. बघा आता नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग मध्ये काय होतं? उत्तर आपलं थांबत नाही, शेवट होत नाही, परंतु ते रिपीट होतं. बघा इथं 3 रिपीट झालंय, इथं 2-7-2-7 हा गट रिपीट होत आहे. त्यानंतर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग मध्ये काय असतं? की याचं उत्तर का नाही? थांबत पण नाही, म्हणजे शेवट पण होत नाही आणि कोणता गट किंवा अंक रिपीट पण होत नाही. तसंच पायचं सुद्धा आहे. तर आता बघा रॅशनल नंबर कसा ओळखायचा आणि इरॅशनल नंबर कोणता? हे जे 2 आहेत दिसतात तुम्हाला, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, हे 2 असतात, यांना म्हणायचं रॅशनल नंबर. काय म्हणायचं यांना? रॅशनल नंबर.
आता रॅशनल नंबरची सिंपल व्याख्या काय असते, जो नंबर P/Q या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो, फक्त तिथे Q हे 0 नसायला पाहिजे, एवढंच रॅशनल नंबरची व्याख्या आहे. आणि इररॅशनल नंबर काय, जे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतात त्यांना इररॅशनल नंबर असे म्हणतात. इररॅशनल नंबरचे आणखी उदाहरण काय, √3, √5, पुन्हा पाय, पुन्हा बरोबर. अशा प्रकारे रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबरची एकदम बेसिक कन्सेप्ट आपली सांगून झालेली आहे. धन्यवाद.